प्रसंग येऊ शकतो. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आज तुम्ही त्यांच्या पालक आहात, तुम्ही पालक झालेले आहात. त्या मुलांना जर का खरोखर तुम्हाला वाढवायचं असेल, मोठं करायचं असेल, तर त्यांना प्रत्येक गोष्टीची सवय लावून ठेवू नका, कारण ते तुमच्या धाकात पाहिजे. एक माझ्या जवळचा नातेवाईक, वडिलांनी एक कानात मारली म्हणून त्या पोरानं आत्महत्या केली. तो पोरगं होतं 7वीचं. म्हणून असं करू नका की माझा 19 आहे. आपल्यामध्ये एक प्रथा आहे, माझ्या बापासारखं दिसत राहणार, बापच सेमाना, मारू नको बावले, मारू नको बरं का. तो असा जो प्रकार आहे तो करू नका. तो तुमचा मुलगा आहे, त्याला आजही मारायची सवय ठेवा, त्याच्या कानात वाजवा. म्हणजे जेव्हा तो मोठा होईल, जेव्हा तुम्ही त्याला मारणार त्यावेळेस त्याला वाईट वाटणार नाही, कारण माझे एवढे अगोदरही मारत होते, आताही मारता काही हरकत नाही. त्याला मित्रासारखं वागा, हरकत नाही. परंतु त्याचा सर्व लाड कौतुक पूर्ण करा, मात्र त्याला धाकात ठेवा. मात्र धाकात असे ठेवू नका, बैस म्हणजे बैस, तसे धाकात ठेवू नका, कारण ते तुमची भावी पिढी आहे आणि तेच आपला आधारस्तंभ आहे. प्रशांत आलाय सोबत, तर ते दोघं तिघ आहेत की जे नंतर उशिरा येणार आहेत. बैस खाली, बैस, काहीच नाही, कारण तू कधीच वेळेवर आला नाही, आजही नाही. मला माहिती कामात असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, परत दुसरी गोष्ट, आत्ताच बऱ्याच मुलांनी परिचय दिला की सर आम्ही शेतकरी आहेत, मुलींनी सांगितलं की मी गृहिणी आहे किंवा माझे मिस्टर शेती करतात. खरोखर पहिलं वंदन त्या अन्नदात्यांना की जे आपण जे नोकर वर्ग आहेत त्यांचं ते पोट भरताय, म्हणून पहिलं वंदन त्यांना आपण करायला पाहिजे. खरोखर त्यांच्यासाठी एकदा टाळ्या.